तुम्ही पाहतात क्राईम न्यूज इंडिया. क्राईम न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. तर आम्ही लघु पाटबंधारे विभाग मोहोळचे उपअभियंता यांच्याकडे आलो. सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव? अश्विन कुमार शंकरराव गेली. सर अश्विन कुमार घ्या. तर सर आपण कधीपासून इथं लघु पाटबंधारे विभागामध्ये कार्यरत आहात? 26/9/2025. 26/9/2025 पासून इथं कार्यरत आहात. तर लघु पाटबंधाऱ्याचं पहिलं उद्दिष्ट काय सर? लघु पाटबंधाऱ्याचं पहिलं उद्दिष्ट म्हणजे आता कसं आहे की नवीन जे मुलगा संपादन मिळत नाही, त्यामुळे नवीन पाझर तलाव तर नाही शक्य. त्यामुळे जुने जे पाझर तलाव गाव तलाव आहे त्याची दुरुस्ती करून त्याची पाणी साठवण क्षमता वाढवणे, नवीन सिमेंट बंधारा बांधणे आणि नाला खोलीकरण, रुंदीकरण, परत आता शासनाची नवीन आव्हान गाव जारी शिवाय त्याच्या अंतर्गत सामाजिक संस्था करून एनजीओ करून त्याच्या गावाला शेतकऱ्यांना गाव वाटणे आणि त्या तलावाची कॅपॅसिटी पण पाण्याची वाढवणे असं. ठीक आहे सर. तर या लघु पाटबंधार विभाग आहे, या विभागामध्ये गेल्या 6 महिने मोहोळमध्ये कार्यरत आहोत. तर या लघु पाटबंधारा विभागामार्फत आजपर्यंत 6 महिन्यामध्ये कोणती कामं केलेली आहेत आणि लघु पाटबंधाऱ्याच्या शेतकऱ्यांना काय त्याचा फायदा झालेला आहे? तसं तर ह्या 6 महिन्यामध्ये एक 3-4 पाझर तलावाची दुरुस्तीची कामं करण्यात आली आहे. आता त्याचा आत्ता लगेच फायदा दिसणार नाही, पण आता ह्या पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडून पाणी साठेल त्याची नक्कीच करायची शक्यता आहे. तर लघु पाटबंधारे ह्या विभागाचं प्रमुख उद्दिष्ट कोणतं? या लघु पाटबंधारे विभागामार्फत केली जालेली कामं किंवा योजना कशा पद्धतीच्या असतील? त्याचं मेन उद्दिष्ट म्हणजे पाणी अडवणं. आणि पाणी अडवण्यामुळे काय होतं की जर एखाद्या तलावात किंवा बंधाऱ्यात पाणी 2-4 महिन्याचं साठून राहिलं तर त्याच्या जे जमिनीमध्ये होणारं पर्क्युलेशन आहे त्याच्यामुळे त्याच्या कड्याच्या शेतकऱ्यांच्या विहिरीला बोलायला फायदा होणे आणि त्याच्यातून त्याचे सिंचन वाढवणे. ठीक आहे. तर आता हे जे तुमचं लघु पाटबंधारे विभाग आहे त्याच्यामध्ये तुमचं वर्किंग कशा पद्धतीचं असतं? किंवा आता कोल्हापूर पद्धतीचे पाटबंधारे असतील किंवा अशा अनेक पद्धतीचे असतील, तर हे कुठल्या पद्धतीने काम करतात? म्हणजे कोल्हापूर पद्धतीचे जे पाटबंधारे आपण मानतो लघु पाटबंधारे विभागात, लघु म्हणजे लहान असलेले प्रकारचे, तर हे कशा पद्धतीचं काम असतं तुमचं? किंवा आपल्या इथं किती म्हणजे तालुक्यामध्ये किती बंधारे आहेत लघु? 105 बंधारे आहे आणि KTV 66 आहे. 105 सिमेंट बंधारे आहे. आणि KTV म्हणजे कोल्हापूर टाईप बंधारे 66 आहे. कोल्हापूर टाईपचे बंधारे आहे 66. तर मग हे 66 बंधारे हे देखभाल कशा पद्धतीने असतील किंवा या विभागामार्फत काम आमचं काय झालं KTVला काय होते KTVचा उद्देश असा होता की पावसाळा संपण्याच्या वेळेला त्याला दरवाजे टाकले जायचे. पावसाळा सुरू होताना तिथे दरवाजे काढून द्यायला हे काम त्या KTVच्या कडे असणाऱ्या शेतकऱ्यांनीच करायचं. परंतु आता मागच्या 10-15 वर्षाचा अनुभव बघता काय झालं की बऱ्याचशा ठिकाणी शेतकरी स्वतःहून दरवाजे काढत पण नाही आणि टाकत पण नाही, कोणीच पुढे होऊन टाकत. तर दरवाजे जुनी लोक इतके जड आहेत तर तुम्ही एक दरवाजा टाका 5-6 माणसं त्यामुळे ती कोणी पूजा करीत नाही. आणि आता एक मागच्या 7-8 वर्षापासून जिल्हा परिषद राज्यातच पहिला प्रोग्राम आपल्या जिल्हा परिषद राहिला. त्या KTVची जर 2 मीटर उंचीचा गाळा असेल तर त्या अर्ध्या गाळ्यापर्यंत म्हणजे 1 मीटर उंचीपर्यंत कायमची एक पडदी घालून टाकायची सिमेंटची, जेणेकरून त्यांनी 1 मीटर उंचीचं ते पाणी काढायचा आणि टाकायचा विषय. ठीक आहे सर. तर आता या 2025-26च्या कालावधीमध्ये आपला 25-26चं बजेट आर्थिक आणि 2026-27चं बजेट हे आपल्या तालुक्यासाठी किती लक्ष एवढं आहे? आता नवीन काही जाता उद्दिष्ट आलेलं नाही. आता नवीन उद्दिष्ट दरामध्ये आता ही जेव्हा मिटिंग होईल त्याच्यानंतर मग हे जिल्हा परिषद सदस्यांना निधी वाटप होईल. त्याच्यानंतर मग त्यांच्या शिफारशीनुसार मग आराखडा. ठीक आहे. तुमच्यानंतर इथे किती लोक आहेत ऑफिसमध्ये काम करण्यासाठी आणि कामाचं काय उद्दिष्ट असतं आहे? किंवा इथे शेतकऱ्यांना तुम्ही आत्ताच सांगितलं पाण्यामधून तर पाणी रोखण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा हे उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट पूर्ण करत असताना किंवा आपल्या ऑफिसमार्फत या कामाचं स्वरूप काय असतं आणि त्याचा येथील म्हणजे काय शेतकरी असतील काय तर तलावापासून पाणी ज्यांना उपयोग होते तर ते कशा पद्धतीने होतं? पाणी त्यांनी आमचं फक्त डायरेक्ट सिंचन नाही आमच्याकडे फक्त अडवणे आणि त्याच्या पर्क्युलेशनमुळे त्यांना होणार पाहिजे. पर्क्युलेशन डायरेक्ट असं उपसा किंवा डायरेक्ट सिंचन
एवढं मोठं पर्यावरण नसतं आपल्या देशात. तर सर एखादा लघु पाटबंधारे बांधण्यासाठी शासनाकडून किती लक्ष एवढं त्याचं बजेट असतं आणि ते बजेट कशा पद्धतीनं तुम्ही खर्च करता किंवा ते टेंडर पद्धत वगैरे असते? हा टेंडर करतो त्यात कसं आहे की असं फिक्स असं बजेट काय नाही, परंतु ते जिल्हा परिषद सदस्य यांच्या साधारणतः डिपिशनमध्ये काय होतं की त्यांना विभागून निधी जातात. एक जिल्हा परिषदला सदस्याला समजा लघु पाटबंधारे विभागासाठी 50 लाख 60 लाख त्याच्यातून त्यांनी जी कामं सुचवली आणि शेतकऱ्यांची जी मागणी असते ह्याचा मेळ घालून ती कामं घेतली जातात आणि त्याचं टेंडरिंग जिल्हा लेवलला ही पद्धतीनं होते. आणि साधारण तुम्हाला मी काय म्हटलं की कामाला खर्च वगैरे किती असतो साधारण? जनरली एक नवीन सिमेंट बांधायला मागायचं म्हणलं तर 12 लाखापासून ते 17-18 लाखापर्यंत खर्च लागतो. जनरली म्हणजे त्याची रुंदी कमी जास्त असणार आहे. म्हणजे लांबी रुंदी व्यास किंवा तर त्याच्या कमीत कमी 12 पासून ते जास्त रुंद असेल तर 18-19 लाखापर्यंत जातं. 18 ते 19 लाखाचं एका बंधाऱ्यासाठी त्याचं बजेट आहे. अशा पद्धतीने मग सर डेपुटीदार आहेत किंवा त्याचे शाखा बेंद असेल हे जे टेंडर पद्धतीने हे बांधलं जातं. ठीक आहे सर. तर दुरुस्ती आता गाळ दुरुस्तीसाठी काय शासनाकडून येतं काय नाही? दुरुस्तीसाठी पण तयार असते. दुरुस्ती म्हणजे कोणाची फक्त पाझर तलाव आणि गाव तलाव आणि बांधारे. याच्यासाठी काय बजेट आहे शासनाचं? तसं काय नाही ते आता एखादा पाझर तलाव जर मोठा असेल सर्वसाधारण आपण 15-16 लाख एखादा जर पाझरता किंवा मग 6-7 लाखापर्यंत होऊ शकतो एखादा छोटा असेल बरं. जास्त काम नसेल. तर डेप्युटी इंजिनियर म्हणून तर लघु पाटबंधारे विभाग तुमच्या मार्फत शेतकऱ्यांना किंवा पाणी कशा पद्धतीने तुम्ही आवाहन कराल? महत्त्वाचं मी इतकं सांगितलं की पाणी आणल्याशिवाय तर कडेला प्रदूषण करणार. बरोबर. त्यामुळे पाणी आणणं सगळ्यात महत्त्वाचं गरज आहे. आणि आमच्या मार्फत काम केलं